हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला अशी मस्त अशी चमचमीत अशी अंडा बिर्याणी करून दाखवणार आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे याची. पाहू शकता तुम्ही इथे भात वगैरे पूर्ण असा सुटसुटीत झालेला आहे. तर ही अंडा रेसिपी कशी करायची ते आपण आता पाहूया. तर इथे मी आधी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये नंतर मी 5 अंडी इथे मी उकडायला टाकले. पाणी गरम ह्याच्यासाठी केले की नंतर आपण बारीक गॅस करूनच अंडी उकडायची, जेणेकरून ती कधी कधी फुटून बाहेर येतात ना, तर त्यासाठी मी अशी उकडते त्यांना. त्याच्यानंतर इथे मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकलं. नंतर इथे तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतला. नंतर एका पातेल्यात पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये 3 इलायची, तेजपत्ता, शहाजिरं टाकलं आणि अर्ध्यापेक्षाही कमी थोडंसं लिंबाची फोड टाकली. त्याने खूप छान चव येते आपल्या भाताला. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 3 चमचे मीठ टाकलेलं आहे. मीठ इथे आपल्याला भरपूर टाकायचं आहे, कारण तर आपण ह्याच्यातलं पाणी टाकून देतो, त्याच्यामुळे इथे मिठाचा वापर जास्तच करायचा. नंतर मी ते थोडंसं तूपही टाकलेलं आहे, त्याने आपला भात चांगला सुटसुटीत होतो. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपल्याला धुतलेलं तांदूळ होतं तेही त्याच्यामध्ये टाकून देत आहे. तर अशा प्रकारे एक 5-10 मिनिट तरी लागतात आपलं तांदूळ शिजायला. थोडेसे म्हणजे जास्तही शिजून द्यायचे नाहीत आपल्याला. तर त्याच्यानंतर इथे मी बिर्याणीची तयारी केली आहे. तर इथे मी कांदा, टोमॅटो, पुदिना आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे. तर इथे मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकत आहे आणि इथे मी जो उभा चिरलेला कांदा होता तो तळून घेत आहे. तर इथे थोडासा लालसर कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आपल्याला, जेणेकरून आपला कांदा छान कडकही होतो आणि त्याला थोडी चव पण येते. अशा प्रकारे आपण थोडासा लालसर कांदा काढून घ्यायचा आहे. नंतर मी आपला भातही शिजत आलेला आहे. इथे मस्त सुटसुटीत भात झालेला आहे. भात झाल्यानंतर आपण बिर्याणीच्या मसाल्याची तयारी करूया. तर इथे मी थोडंसं 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. इथे मी 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे. त्याच्यानंतर मी त्यामध्ये 2 टोमॅटो टाकले. टोमॅटोही मी उभे चिरलेले आहेत. तर अशा प्रकारे कांदा वगैरे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे यामध्ये. तर याच्यानंतर मी थोडासा पुदिना बारीक चिरून त्यामध्ये टाकलेला आहे आणि कोथिंबीरही त्यामध्ये चिरून टाकलेले आहे. तर हे मिक्स होईपर्यंत आपण जी अंडी उकडली होती ती अंडी छान सोलून घेऊयात आणि त्यांना मीठ, हळद आणि मिरची पावडर लावून घेऊया. तर इथे मी अंडी अशी थोडीशी चिरून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये मसाले, मीठ वगैरे जावेत म्हणून. तर अशा प्रकारे पूर्ण अंड्यांना आपण मीठ, मसाला वगैरे लावून झाल्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि ती अंडी 1-2 मिनिट फक्त त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहेत. आपल्याला थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला ती परतायची आहेत त्यामध्ये. तर ही अंडी परतून झाल्यानंतर आपण जे कांदा वगैरे हे केलं होतं त्याच्यामध्ये मी इथे चिकन बिर्याणीचा मसाला, धने पावडर, थोडंसं काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेले आहे. ते आपल्याला छान 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठही टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मी इथे थोडंसं दही घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मिठाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही इथे, कारण आधी आपण तिकडे थोडंसं मीठ टाकलेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला एक ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. मी 5-10 मिनिट करून ठेवलं होतं.
त्याच्यानंतर जे आपण कांदा वगैरे फ्राय करत होतो त्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणीसुद्धा टाकायचं आहे आपल्याला, कारण बिर्याणी जास्त सुक्की नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यात अर्धी वाटी पाणीसुद्धा टाका. त्याच्यानंतर जी फ्राय केलेली अंडी होती तीही त्यामध्ये टाका आणि छान मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर थोडंसं 5-10 मिनिट झाकून ठेवा. नंतर जो आपला उकडलेला भात होता तोही त्यामध्ये आपण टाकून घेऊयात. त्यानंतर जो आपण कांदा वगैरे लालसर होईपर्यंत तळून घेतला होता तोही आपण त्याच्यावरती टाकायचा आहे. थोडंसं मी इथे पुदिनाही त्यावरती टाकत आहे. अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी तयार आहे.